2025 सरला, आता 2026 येत आहे. 2025मध्ये जे जे आपल्याकडनं करायचं राहिलेलं आहे, ज्या ज्या इच्छा किंवा ज्या ज्या विशेष आपल्या पूर्ण झालेल्या नाहीत, त्या 2026मध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करा. जे जे शिक्षण बाकी आहे, की माझी इच्छा होती की मला हे पूर्ण करायचं आहे, हे शिकायचं आहे, ते 2026मध्ये करा. जर 2025मध्ये तुम्ही स्वतःला वेळ दिला नाही, तर 2026मध्ये द्या. 2025मध्ये तुम्हाला असं वाटत होतं की माझं 10 किलो वजन कमी व्हावं, 20 किलो, जे झालं नाही, ते 2026मध्ये करा. सांगायचा मुद्दा असा की 2025मध्ये तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी ज्या ज्या तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत, त्या 2026मध्ये करायला घ्या. त्या पद्धतीनं गोल ठरवा, त्या पद्धतीनं अफर्मेशन करा, त्या पद्धतीनं ॲक्शन अफर्मेशन करा, त्या पद्धतीनं तुमचं जर्नल लिहा, त्या पद्धतीनं मॅनिफेस्ट करा. आणि बघा, 2026 तुमची वाट बघत आहे. भरभरून यश तुम्हाला मिळणार आहे, भरभरून पैसा तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमची एक स्वतःची नवीन आयडेंटिटी तयार करा. लोकांनी बोललं पाहिजे की अरे 2026 आल्या आल्या यांना झाले काय, हे एवढे कसे बदलले, यांच्या आयुष्यात एवढा कसा बदल. त्याच्यामुळे ठरवा, कारण की कसं होतं की कोणी तुमच्या हाताला धरून तुम्हाला पुढं नेणार नाही आहे. तुम्हाला स्वतःच प्रयत्न करायचे पुढं जाण्यासाठी, स्वतःच प्रयत्न करायचे सगळ्या गोष्टी, सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. कारण की जेव्हा तुम्ही तुमची मदत करता, त्यावेळेस युनिवर्स तुमच्या मदतीला येतं. कोणाच्या भरोशावर बसू नका. हीच वेळ आहे, हीच ती संधी आहे स्वतः काहीतरी करण्यासाठी. त्याच्यामुळं 2026 लवकरच येत आहे आणि तुमचं एक नवीन व्हर्जन 2026मध्ये सगळ्यांना दिसू द्या. ऑल द बेस्ट त्यासाठी. बाकी तुम्हाला जर अजून काही व्हिडिओ माझ्याकडनं हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून कुठल्या वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ हवेत. मी तर घेऊन येणारच आहे अगदी नवनवीन टॉपिक. तोपर्यंत काळजी घ्या.